होनाड ग्रामपंचायतीच्या कारभाराचा चौकशी अहवाल मिळावा यासाठी चिंचवली येथील तरुण शुभम पाटील गेल्या 2 वर्षांपासून पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा करत आहे. मात्र वारंवार मागणी करूनही अहवाल मिळत नसल्याने अखेर गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी त्याने पंचायत समिती कार्यालयासमोर भर पावसात हातात तिरंगा घेऊन 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. शुभम पाटील यांनी होनाड ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशय व्यक्त करत या प्रकरणाची माहिती मिळावी अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी गेल्या 2 वर्षांपासून पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा केला. मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशी अहवाल देण्याची मागणी केली होती. तरी देखील अहवाल मिळत नसल्याने त्यांनी अखेर उपोषणाचे पाऊल उचलले. शुभम ज्ञानेश्वर पाटील, राहणार चिंचवली गोये, होनाड ग्रामपंचायत हद्दीमध्ये माझं चिंचवली गोये गाव आहे आणि होनाड ग्रामपंचायतमध्ये मी राहतो. गेली 2 वर्ष मी या ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये बरीच पत्रव्यवहार केली आणि त्याचं उत्तर मला या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळालं नाही आहे, पंचायत समितीच्या माध्यमातून मिळालं नाही. सीओ मॅडमची वेळोवेळी भेट घेऊन पण मिळालं नाही आहे आणि त्यासाठी मला आज इथं 1 दिवसाचं यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, या तालुक्याचं, या शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण इथं केलेलं आहे. माझ्या बऱ्याच मागण्या आहेत, मी या बॅनरच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकतो. माझ्या गावातील युवक प्रशिक्षण असू दे, महिला प्रशिक्षण असू दे, व्यायामशाळेचा मुद्दा असू दे, असे बरेच मुद्दे मी या मुद्द्यांचे पेपर गव्हर्नमेंटला दिले, पंचायत समितीला दिले आणि जवळजवळ 180 पानांचा जो काय अहवाल आहे तो मी माझ्याकडून या पंचायत समितीला दिला, माझ्याकडून मी जिल्हा परिषदला दिला, माझ्याकडून मी कलेक्टर ऑफिसला दिला, तहसील ऑफिसला दिला, पण याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आणि यांच्याकडे मी फक्त अहवाल मागण्यासाठी जवळजवळ यांनी मला 8 महिने प्रलंबित ठेवला आणि त्यासाठी मी आज इथं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. या उपोषणाची दखल घेऊन यांनी मला अहवाल सादर करावा, अन्यथा याच्या पुढचं उपोषण मी सीओ मॅडम नेहा भोसले मॅडम अलिबाग इथे नक्कीच करेन. शुभम पाटील यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाची एकच धावपळ सुरू झाली. सकाळी जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी उपोषण स्थळी भेट देत गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे चौकशी अहवाल देण्याची मागणी केली. त्यानंतर पंचायत समिती सभापती कृष्णा पारांगे आणि उपसभापती भाई शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्या मध्यस्थीनंतर शुभम पाटील यांना सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी चौकशी अहवाल देण्याचे लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण मागे घेतले. मात्र दिलेल्या मुदतीत चौकशी अहवाल न मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा शुभम पाटील यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.